माझ्या मागं मागत येतंय. मी जाते ना तिथे माझ्या मागं मागत असतंय. बांगडा फ्राय. गाईज, नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला बाहेर जाऊ, पायगोडे करू. तो चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल, जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल. स्कूलवाले बॉय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम नमः शिवाय, एकविरा माते की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरण महादेव, तुलसी माते की जय. काही झाला पाय वगैरे करून. कडक ऊन आहे, कडक ऊन. हे बघा, आता 4-5 दिवस झाला असतील. लई बेकार ऊन पडते. स्कूल बायपाला आला मी येस्तवर गेम केला तर भाई. यो फोन आहे ना, यो फोन लई वर्ष झाली याला, 7-8 वर्ष झालं असेल याला. मिनी सेकंड हँड मध्ये घेतलेला. माझा आहे तो. तुझा फोन आहे? 7-8 वर्ष झाली असतील ना. मला वाटलं मिनी सेकंड हँड मध्ये घेतलेला तो फोन आहे का. मी हिला घेतलेला वाटतं मग तो फोन. तवांचा फोन हाय यो. 7-8 वर्ष झाली. हिने यूज केला, मिनी यूज केला, आता पोरा यूज करतात. आईसने पण यूज केला. पोरा आता गेम खेळायला यूज करतात. ते दिवस शेट्याचा मोबाईल तर पाण्यात पडला, शेट्याने यूज केला 2 दिवस. नाही रे, फोटो कालचा फोटो बघते ते. मग स्टेटस बघलंस का नाही? मला आठवण होत नाही. हीच कामं करताना होते म्हणा. ब्लॉग एडिट कर, मिनी ब्लॉग नेट बनव, या करतानाच होते म्हणा. कणाचा रातचे मी स्टेटस ठेवणार होतो, पुन्हा मी तोच मिनी ब्लॉग आणि करत होतो. त्याच्यात गेलो इसून. जेव्हा काय बनवलास? जेवायला जाऊ दे. पहिले माझी कॉफी आहे, कॉफी बनवून ठेवलेली मी. आंघोळ झाल्यावर मस्त कॉफी पिईन. अजून गरम आहे, लई डेंजर गरम आहे. आणि निकेता चटणी इथं जेवायला बनवला. जेवायला पण दाखवतो तुम्हाला, नाही तर खपल्यावर मग कशी दाखवू. पाकट वाटते म्हणा. काय पाकट आहे ना? हे बघा, पाकट आहे. पाकट आहे ना, खावाला आहे ना एकदम टॉप. रस्सा ताजा पाहिजे बघ, की असा जुना नाही पाहिजे. म्हणजे बर्फांचा न बरा टाइम झालेला असून तो नाही पाहिजे. असं ताजा पाहिजे. 1 नंबर पाकट खावा. चला कॉफी वगैरे पिऊ आणि नंतर जाऊ. काहीच कॉफी पिवायला आलो आहे. माझ्या मागं मागत येते. मी जाते ना तिथे माझ्या मागं मागत असतंय. ट्राय करून बघत मिनी ब्लॉग कसे. लय वाटते तसं काम नाही तो. ब्लॉग बनवतो आणि सोपा काम नाही. मिनी ब्लॉग ते नंतर बोलायला लागते ना, सोपा नाही. हे बघा मला टी-शर्ट मला अशी घाण असली ना, इकडे तिकडे टांगलेलं इथं असतं मला पट्ट नाही. मग एकेजवळ ठेवतं, आरामात मस्त चुलतं, नीट ठेवतं. निसा कचरा आपल्याला नाही पट्ट. कॉफी वगैरे पितो. काय झालीस? ओके. बघा लड्डू याला आता ब्लॉग मध्ये बघला साल्याची आठवण आली. मला दिसलाच नाही तो. आता कुठं गेला काय दोन आला तरी त्याची आठवण येते का पण असं वाटते नवीन कुत्रा नावा. मग कसा माहितीये का, मला टाइम नाही भेटत. मला जेव्हा टाइम नाही तर मी त्याच्यावर लक्ष देऊ. बोल करू का सांगू. लड्डू होता ना, ती शिस्त लागलेली म्हणा. त्याच्या मुलं मला शिस्त लागलेली. लवकर उठून 8 वाजाच्या आतमध्ये मी त्याला दूध पाताला जावायचो. 1 ते 1:30 वाजेपर्यंत, 12 ते 1 पर्यंत मी जेवायचो. 1 ते 1:30 वाजेपर्यंत त्याला जेवायला न्यावायचो. परत रात्रीचे त्याला जेवायला न्यावायचो. म्हणजे शिस्त लागलेली म्हणा त्याच्या मुलं. तो नाही तर परत आता 11ला उठायला लागलो, 12ला अंग धुवायला लागलो. आता 12 वाजला असतील. 12 वाजलं. वाटतंय का हसावा कुत्रा. बघू आणि एक चांगला भेटला तर आता जेवायला घेऊया. आता तू तर बोलत होतीस त्याला का काहीच चिकट नाही म्हणून. खा बिंदास. सांगायला काय, फसवायला काय. गरम करत लावले आता गरम. तर मी येऊ खाऊन बघूया तळलेला. लय बरे काटा नको, काळा नको, काही नको. डायरेक्ट खावाचा बस. जास्त म्हणून डायरेक्ट खावाचा. लय भारी. काल चिकन कपली स्पायसी. बाई पण बसला जेवायला बघा. जेवलाय मग अशी तरी माझा भाव खावाला बसलाय तो.
नाही रे काल्या भाकरी दोन्ही घेतली. एवढा का जेव्हा नको तुला काल्या. निघालो आता घरांच्या बाहेर फ्रेश वगैरे होऊन पुष्पक नोडला चाललो. तर रिक्षा घेतली आता बघा गाईज. आलो आता फार्म हाऊस वर. पाऊस पडून गेलाय कालूच असं वाटतंय. गाईज आता बसून मस्त केतन भाईची वाट बघतोय. पनवेलला जायचं आहे मला. तो शर्ती नाही गेला. आज त्यांनी आपला नानोशीचा भारत बैल टाकून आज शर्यत जिंकली. सोन्या आणि भारत गाडी पळाली जबरदस्त. मोठी शर्यतून मोठी गेली. मग येते आला का निघू. भाई आला चालू आहे तर मस्त काहीतरी घेऊन येतो. अभिनंदन भाई. कुठच्या मार्केटला जायचं पनवेलच्या का पनवेलला घे. झेरॉक्स यावची आठवण द्या. मग कसा वाटला तुला आज बैल. मी ते लाईव्ह चालू केली कंप्लेंट म्हणजे लाईव्ह म्हणजे आपला यो शर्तींचा चालू केला चॅनल केला. पहिलीच कंप्लेंट याचीच शर्यत दिसली मला. पहिल्यावर पबल्याचा बैल वाटते बरं. लाईव्ह ऍड बनालाय बाकी 2 शर्ती नाही गेल्यास का. तर चाललो मच्छी मार्केटला. सुशांत भाईचा पण आताच फोन येऊन गेला मला. शेलगरचा आपला चांगला काहीतरी घेऊन येतो. बघूया. लय दिवसाची चांगला असा खाला नाही. चांगला म्हणजे चांगलाच खातो पण मच्छी मध्ये काही खाल्ला नाही रे. मार्केटला आलो जाम गर्दी आहे. इकडे बघा कधी गर्दी आहे. फुल गर्दी. काय कोलबी घेते थोडी म्हणजे अजून घ्यावं काही पिण्याची एकूच घेऊन जाय मजा नाही. चलो मच्छी मार्केट से निकल के अभी इधर आए कलेजी बेटा लेने. गाइस सगळं लफडा झाला पाण्यामुळे. नाही गरम होते ती वेगळीच. एवढं कलेजी बेटा टाकायचं जातं यान. आणि मी बांगडं पण मॅरिनेट करून ठेवलं हे बघा. आणि कोलंबी बनवायला सुशांत भाई येणार आहे. जरा फास्ट काम चालू. एकटाच आहे काय. कलेचे पेट डायरेक्ट त्याला टाकलं कारण भाई सुशांत भाई पण आला. हा लय बेकार गरम होते रे. जो बोलाय ना तर इथं पाहिजे होता. लपडा झाला इथं तरी पाहिजे होता. मागं परत लागला कालवा घेतो इकडे. आणि आता बागरा पण घेतलं ना तर तव एवढा मला तो बांगडा फ्राय. कलेजी पेटा रेडी. चलो बस कोलबी